शरद पवारांचे राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार आणि दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार या दोन्ही चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता शिवसेनेच्या नेत्यांनी या चर्चांमध्ये जोरदार हवा भरली आहे। एनडीएमध्ये येण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीला भाजपकडून विलीनीकरणाच्या सूचना मिळाल्याचा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनी केला, तर तिकडे एनडीएकडून कोणतेही निमंत्रण मिळालेलं नाही आणि आम्ही जायचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण पवारांचे राष्ट्रवादी तसंच पवारांचे राष्ट्रवादी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार का अशा तर्कवितर्कांना उधाण आलेलं असताना जयंत पाटलांनी कोपरखळी मारली आहे। तर त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे, मात्र शरद पवारांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आहे। तर एनडीएकडून कोणतेही निमंत्रण आलेलं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर जयंत पाटलांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळे यांनी देखील दुजोरा दिलेला आहे, मात्र शरद पवारांनी या प्रकरणी मौन बाळगलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय सुरू आहे, खरंच विलीनीकरणाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या घडामोडी पडद्यामागे घडतायत का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। एनडीएकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। आदरणीय पवार साहेब, मी जयंतराव अनिल देशमुख साहेब, राजेश टोपे असतील किंवा पक्षामधले सगळे ज्येष्ठ नेते असतील, आमच्यापैकी कोणालाही कुठलाही प्रस्ताव कुठल्याच पक्षातून आलेला नाही। इंडियाने काय आम्हाला निमंत्रण दिले की आज जायचा प्रश्न तयार होतो। मला असा प्रश्न तुमच्या मनात कसा येतो? आम्ही कुठल्याही स्पर्धेत नाहीये, आम्ही कुठलं खातं मागितलेलं नाही, कुठली मागणी केलेली नाही, पण तुम्ही त्याच्या आधीच मला गेल्या 2-3 दिवसात 2-3दा शपथ दिल्यासारखे दिसते। गडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद पुन्हा समोर आलाय। शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे। रायगडमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत, आमची संख्या जास्त असताना पालकमंत्रीपद आम्हालाच मिळायला हवं असं रामदास कदम यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भरत गोगावले यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान करावा असं आवाहनही त्यांनी केलंय। तटकरे सरकारचे जावई आहेत का, त्यांच्याजवळ कोणता लिंबू आहे असा सवाल करत रामदास कदमांनी जोरदार टीका केली आहे। नेमकं सुनील तटकरे लिंबू काय आहे? ते खळात प्रकरण आहे का हे? आणि म्हणून सुनील तटकरे खळात प्रकरणामध्ये लिंबू घेऊन टाकावून जादू होतोय असं संशयाला मला मिळाला नाही। तटकरे काय सरकारचं जावं आहे का? इथे लाड कसं त्याची मी अख्ख्या जगाला बोलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघाती माणूस आहे, पाठीत खंजीर खूप असणारा माणूस आहे, हा इसान फार्म हाऊस खाणार माणूस आहे। अरे माझं रक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय, लाज वाटत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये आमचे 3 आमदार आहेत, 3 पक्ष एकच आहात, तटकरेच्या मुलींना पालकमंत्री कसं नेमकं मिळतंय? ज्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वारंवार वादाची ठिणगी पडते, त्याच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री अदिती तटकरेंनी मोठं विधान केलंय। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तरी त्यांना म्हणजे शुभेच्छा आहेत असं विधान अदिती तटकरेंनी केलंय। पालकमंत्री हे केवळ एक पद आहे, पण जिल्ह्यात 2 मंत्री आहेत आणि त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे असं तटकरेंनी म्हटलंय। तर तो निर्णय जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ठेवलेला आहे आणि भरत शेटना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील, याआधीसुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे, ह्या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष देते।
मंडणगड पाणी योजनेवरून रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे. मंडणगड पाणी योजना मंजूर करण्यात सुनील तटकरे यांचं कोणतेही योगदान नाही असं सांगताना आपल्या मुलाचं रामदास कदमांनी कौतुक केलंय. योगेश कदमांनी योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे रामदास कदमांनी म्हटलंय. दुसऱ्याचा बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. त्यावर तटकरेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे आपण रामदास कदमांना भाई म्हणणार नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय. आरोग्य खात्याची जागा घेऊन मग तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला तिथं. याला तटकरे माहिती आहे का? हे योजना मंजूर झाल्यानंतर मग माझंच काय आहे. या योजनेची मुख्य सचिवांनी मिटिंग घेऊन त्याला मंजुरी दिली. कुठल्या तारखेला मंजूर दिली तटकरे सांगा बघू. फक्त दादांनी जेव्हा जाहीर केलं की 40 कोटी योजना मंजूर मंडणगडसाठी आम्ही केली, तेव्हा हा जागा झाला आणि माझंच काय म्हणतो. अरे दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणून पेढे वाटू नका. थोडीशी काळजी ठेवा. नाहीतर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही संधी आता, बस झालं ना. हे मला अरेतुरे करतात तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार. काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही. माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि काल सुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या. त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. आधीचं मरकट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला. अशी अवस्था आज त्यांची आहे. त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात. पुणे शहरातून पुरंदरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तसंच दिवे घाटात बोगदा खणून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळापर्यंत रस्ता आणि मेट्रोची जोडणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे आणि पुरंदर परिसराचा वेगानं विकास होतोय आणि त्यामुळे आधुनिक आणि सक्षम वाहतूक व्यवस्था उभारणं आवश्यक आहे. त्यासाठी पुरंदरपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50% जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल. तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल आजच माझी चर्चा झालेली आहे. आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला ट्विन टनेल तयार करता आला तर मेट्रो आणि रस्ता हा तिथनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला पुण्यावरून पोचण्याकरता अतिशय वेगवान अशा पद्धतीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल. आणि यासोबत पुण्याचा आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, HCMTR असेल, अशा सगळ्या प्रकल्पांचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि नागरिकांचा विचार करून पुरंदरजवळ नवी मुंबईच्या धर्तीवर नवं पुणे उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसंच पुण्यात किती लोकांना येऊ द्यायचं याचं नियोजन करण्याची वेळ आली असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय. तर जुना मुंबई पुणे महामार्ग ठाण्यापर्यंत विस्तारित करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी म्हटलंय. या प्रकल्पामुळे मुंबई, ठाणे आणि पुणे दरम्यानची वाहतूक अधिकच सुलभ होईल. तसंच वाढत्या वाहतूक कोंडीवरही काही प्रमाणात उपाय होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता नवी मुंबई झालं तसं नवीन पुरंदरच्या बाजूला वगैरे काही तुम्ही जरूर करा. आणि पुरंदरचाही पण तुम्ही आत्ताच जो पालखी मार्ग आहे त्याचं मी पूर्ण निरीक्षण केलं. पहिल्यांदाच मी आपल्या पुरंदरच्या एअरपोर्टची पण माहिती मला मिळाली. त्या स्पॉटवरून मी पुढे गेलो होतो. पालखी मार्ग जवळपास 12,500 कोटीचा आहे आणि त्यातलं बरंचसं काम आता पूर्ण झालेलं आहे. कधी कधी देवेंद्रजींना मला काही अधिकार नाही म्हणायचा, पण काही शहरात आता माणसं कमी आले पाहिजे याचाही विचार केला पाहिजे. कारण असेच पुलं आपण बांधत राहू आणि वस्त्या डेव्हलप होत राहिल्या तर एक दिवस रस्त्यावरही चालणं मुश्किल होईल. पुणे ते मुंबई हा जुना रस्ता आहे, याच्यावर खूप ॲक्सिडेंट होतात आणि त्यामुळे या रस्त्याला या मुंबईपासून सुरू करण्याचा ऑलरेडी पनवेलपासून करण्याचा विचार होता. पण तिथल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली की ठाण्यापासून तो पलीकडे पनवेलला येतो, तर ठाण्यापासून हा रस्ता पूर्ण पुण्यापर्यंत आणि इकडे त्याचबरोबर
हा तळेगावच्या आधी हा इकडे पुण्यापर्यंत सगळे फ्लायओव्हर्स तर आम्ही बांधूच. हिंगोली जिल्ह्यामध्ये वीज बचतीच्या नावाखाली सुरू असलेल्या भारनियमनाचा फटका आता ग्रामीण भागातील नागरिकांना बसू लागलाय. शेतातून दिवसभर काबाड कष्ट करून घरी परतल्यानंतर संध्याकाळी घरात उजेडाऐवजी अंधार दिसतोय. स्वयंपाकापासून मुलांच्या अभ्यासापर्यंतची सर्व कामं दिव्याच्या उजेडातच करावी लागतात. भारत विकासाच्या प्रगतीपथावर धावतोय असं जरी सांगितलं जात असलं तरी हिंगोलीतील ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. सध्या या संदर्भात आता नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूया. मी सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या राजवाडी गावामध्ये आहे आणि या ठिकाणी या दिव्याच्या आजूबाजूला या घरचा संपूर्णपणे संसार एकवटलेला आहे. ज्या ठिकाणी ज्या मुलांनी उजेडामध्ये अभ्यास करणं अपेक्षित होतं ते सर्व मुलं अशा पद्धतीनं दिव्याच्या प्रकाशामध्ये या ठिकाणी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ केला जातोय. प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही आता दिव्या लावून स्वयंपाक करायला? लाईटच नाही. मागच्या काही दिवसापासून लाईट नाही. शेतातून आम्ही 7 वाजता येतो, आलो तर लाईट नाही. स्वयंपाक करायचा कसा करायचा अंधारामध्ये, विंचू विंगळ्या काही निघतात. आणि हे लाईटचा प्रॉब्लेम, लहान लहान लेकरं येतं, ते लेकरं लढतात, कोणते काय करतात. लाईट नसल्यामुळे लाईट राहायची सवय लागून गेली त्याला. आता लाईट नसल्यामुळे चिडचिड करतात, रडतात, अभ्यास होत नाही. शिक्षक लोक मारतात अभ्यास केला नाही म्हणून. लाईट नसल्यामुळं घराची परिस्थिती अशी आहे की आम्ही दिवसभर शेतामध्ये काम करतो. आमचे मुलं शाळेमध्ये दिवसभर शाळेत राहतात आणि घरी आल्याच्या नंतर लेकरं आम्हाला म्हणतात, पप्पा सरांनी आम्हाला अभ्यास सांगितलाय, काही करा, आमचा अभ्यास कसा तरी आम्हाला करून घ्यावं लागते. म्हणून आम्ही हे दिवा लावलाय आणि या दिव्याखाली आमचे मुलं या ठिकाणी अभ्यास करतात. अशी अवस्था ही शासनानं खरं पाहिलं तर आमच्या ग्रामीण भागामधल्या जनतेची ही सोडवणूक करायला पाहिजे. रात्रीची लाईट ही शासनानं चालू करायला पाहिजे. संपूर्ण अडचणी लक्षात घेता महावितरणनं जे ग्राहकावर लादलेलं भारनियमन आहे ते थांबवून रात्रीला वीज पुरवठा करावा अशी मागणी आता येथील नागरिकांच्या वतीने केली जात आहे. माधव दिपके, एबीपी माझा, राजवाडी, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.